फॉल ऑन अ स्टोनी ग्राउंड, टू बी इग्नोर्ड. कुणाची रिक्वेस्ट असेल, एखाद्याची ॲडवाईज असेल, तिला टोटली इग्नोर करणं, दुर्लक्षित करणं म्हणजे फॉल ऑन अ स्टोनी ग्राउंड. लाईक माय वर्ड्स फॉल ऑन अ स्टोनी ग्राउंड म्हणजे माझं कोणीच नाही ऐकलं, अशा अर्थाने लक्षात ठेवा. ॲट सिक्सेस अँड सेवन्स ही एक मेसी सिच्युएशन आहे, हे सर्वात आधी लक्षात ठेवा. टू बी इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन, डिसॲरे किंवा डिसऑर्डर. ऑर्डरमध्ये असणं म्हणजे व्यवस्थित ऑर्डरली ते अरेंज केलेलं असणं. डिसऑर्डर म्हणजे ते अरेंजमेंट व्यवस्थित नसणं. डिसॲरे हा शब्दसुद्धा लक्षात ठेवा, कारण एक्झाम्समध्ये कुठलेही हे शब्द असे येऊ शकतात, त्यामुळे हे लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. नोज हिज स्टफ, तसं आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येण्यासारखा अर्थ आहे. नोज म्हणजे माहिती असणं, स्टफ म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादं सब्जेक्ट विषयी. तर समवन इज अन एक्सपर्ट ॲट समथिंग, त्याला म्हणायचं नोज हिज स्टफ किंवा हॅज लॉट ऑफ नॉलेज अबाउट अ सब्जेक्ट. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, बघा ट्रम्पेट म्हणजे एक वाजवण्याचं वाद्य असतं, बरोबर. ते तेच वाजवत राहणं, जसं ना सारखे सारखी आपली तुतारी फुंकतात अशा टाईपचं. की टॉक इन अ वे दॅट शो टू मच प्राऊड. आता हा जो बोस्टफुल वे आहे, हा बोस्टफुल वे हा शब्दसुद्धा स्पेशली लक्षात ठेवा. ब्लो वन्स ओन ट्रम्पेटसाठी बोस्टफुल वेमध्ये बोलणं किंवा बढाया मारणं, स्वतःचंच खरं, स्वतःचंच घोडं पुढे दामटणं, अशा अशा अर्थाने लक्षात ठेवा. आता पहा, हे 3 प्रकारचे फ्रेजेस आहेत. इन अ जिफी, इन अ हफ, इन अ जॅम. तर इन अ जिफी, जिफी म्हणजे काय? एकदम लगेच आलो, क्षणात आलो असं, की आपण म्हणतो ना 1 सेकंदात आलो, तर आय एम कमिंग इन अ जिफी. तर असं आपण म्हणू, व्हेरी क्विकली, व्हेरी सून, व्हेरी फास्ट. हं, असं आता लगेच आलो, एका क्षणात आलो असं जिफी. आणि इन अ हफ, हफ म्हणजे काय? हँग्री असणं किंवा अनॉइड असणं, म्हणजे त्रासिक स्टेटमध्ये असणं किंवा रागात असणं. आय फॉगॉट हर बर्थडे दॅट्स वाय शी इज इन अ हफ, असं आपण म्हणू शकतो. सो हफ म्हणजे काय? अँग्री असणं. इन अ जॅम, तर आता जॅम जसं आपण ट्रॅफिक जॅम म्हणतो, तिथे आपण काय करतो? स्टक होतो, आपण अडकतो एखाद्या सिच्युएशनमध्ये, तर किंवा एखाद्या ट्रबलमध्ये अडकणं. हां, इन अ डिफिकल्ट सिच्युएशन ऑर स्टक इन अ ट्रबलसम कंडिशन. ऑन अ रोल म्हणजे टू बी इन अ सिच्युएशन वेअर थिंग्ज आर गोईंग व्हेरी वेल, यू आर मेकिंग अ लॉट ऑफ प्रोग्रेस. म्हणजे तुम्ही खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आहेत. म्हणजे ऑन अ रोल म्हणजे तुम्ही खूप प्रगती करताय, तुमच्या सगळे प्लॅनिंग्स एकदम व्यवस्थित चालले आहेत. सो असं म्हणतात ना, आय एम ऑन अ रोल ब्रो, दॅट. नेक्स्ट आहे गो टू द डॉग्स. आता डॉग्सकडे आपण कशासाठी जाऊ? आपल्याला काही यूज होणार आहे का डॉग्सकडे गेल्यानंतर? म्हणजे आपलं काहीतरी वर्स्ट होणार आहे त्याच्यामध्ये. सो गो टू द डॉग्स म्हणजे वर्स इन क्वालिटी ऑर कॅरेक्टर, म्हणजे वर्स्ट कॅरेक्टर, वर्स्ट क्वालिटी, किंवा समथिंग इज रियून्ड, इम्पेअर्ड, बिकम वर्स, डिटेरिओरेटिंग. हे सगळे समानार्थी शब्द लक्षात ठेवा, पर्यायी शब्द लक्षात ठेवा. रियून्ड, डिटेरिओरेटिंग, इम्पेअर्ड. इम्पेअर्ड म्हणजे सुद्धा रिऊन होणं किंवा डबघाईला येणं किंवा त्याचं वर्सनिंग होत जाणं, एखाद्या गोष्टीचं वर्स कंडिशन होत जाणं, वर्स सिच्युएशन होत जाणं, वर्स कॅरेक्टर होत जाणं. गो टू द डॉग्स. हँड्स डाऊन, बघा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हँड्स डाऊन म्हणजे काय? एखादी गोष्ट खूप इझिली एखाद्याला मिळणं किंवा विदाऊट मच एफर्ट, अशी खूप एफर्ट न घेता एखादी सहजपणे त्याला एखाद्याला संधी भेटणं, सहजपणे एखाद्याला यश भेटणं म्हणजे हँड्स डाऊन. आता हँड्स अप म्हणजे काय? जसं पोलीस म्हणतात हँड्स अप, तसं वाला हँड्स अप म्हणजे हात वर करणं. ऑब्व्हियसली हँड इन हँड म्हणजे काय? हातात हात धरून चालणं, हा शब्दशःच अर्थ होतो तिथे. बाय द हँड म्हणजे एखाद्याच्या सोबत असणं, त्याच्यासोबत चालणं किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत असणं, त्याला आपण बाय द हँड म्हणू शकतो. तर हँड्स डाऊनचा मात्र हा अर्थ होतो की एखाद्याला इझिली सक्सेस भेटणं. इथे आपल्याला ह्या 3 शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. पॅराडिगम, पॅरामाउंट आणि हायपोथेटिकल. आता पॅराडिगम हा थोडा वेगळा शब्द वाटू शकतो. पॅराडिगम म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या प्रमेयाचं असं एक टिपिकल ते एक्झाम्पल असणं. म्हणजे आपण एक प्रकारचं प्रमेयच असं असतं. मॉडेल म्हणजे एखाद्याला आपण बेस म्हणून पकडतो की हां, ह्या गोष्टी अशा अशा आहेत, तर या प्रमेयामध्ये ते असं दिलेलं आहे, म्हणून पुढचं आपण दुसरं काहीतरी प्रूव्ह करतो, म्हणजेच पॅराडिगम. टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग, ही पहिली लाईन जी आहे, टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग, ही खूप महत्त्वाची आहे. मॉडेल, स्टँडर्ड फॉर्म किंवा पॅटर्न ज्याला आपण म्हणू शकतो.
आता पॅरामाऊंट ह्याचं पण मिनिंग लक्षात घ्या. हा जास्त यूजमध्ये न येणारा शब्द आहे, कुणाला माहिती असेलही. तर मोस्ट इम्पॉर्टंट किंवा सर्वश्रेष्ठ, त्याला अपबीट असं सुद्धा म्हणतात. अपबीट, मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वश्रेष्ठ, पॅरामाऊंट, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हायपोथेटिकल ह्याचं सर्वांना माहितीच आहे, काल्पनिक हा अर्थ होतो, पण इथे या अनुषंगाने आला तो शब्द म्हणून मी घेतला आहे. हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक. आता ही फ्रेज आहे अ डॉग्स डिनर. ह्याच्या आधी आली होती गो टू द डॉग्स, म्हणजे एखाद्याचं पूर्ण डिटोरिओरेशन होणं, इम्पेअर्ड होणं, रुन होणं. तर डॉग्स डिनर म्हणजे काय? कम्प्लीट मेस, मडल, केओटिक सिच्युएशन, इव्हेंट किंवा केओटिक इव्हेंट, अनटायडीनेस. किंवा त्याचा अजून एक अर्थ आहे वेअरिंग क्लोथ्स इन अ शोवी वे किंवा ओव्हर ड्रेस करणं. शोवी वेमध्ये असं खूप काहीतरी असं घालून जाणं की सगळ्यांपेक्षा वेगळंच पडणं, असं ग्रुपमध्ये वेगळं दिसणं. तर शोवी वेमध्ये अति करणं. नेक्स्ट आहे ऑन द वेन. वेनचा अर्थ होतो बघा, वेन शब्दाचा अर्थ होतो कमी होणं, बिकमिंग स्मॉलर किंवा लेस किंवा डिक्रीज होणं, काहीतरी डिक्रीज होणं म्हणजे ऑन द वेन. गेव नो क्वार्टर मीन्स ट्रीट ऑपोनंट ऑर एनिमी विथ नो मर्सी किंवा नो पिटी किंवा नॉट ट्रीटेड काइंडली. तर एखाद्यावरती दयामाया न करणं, मर्सी न करणं, त्याला म्हणतात गेव नो क्वार्टर. बायवर्ड हा एक महत्त्वाचा शब्द आहे. बायवर्ड म्हणजे अ पर्सन ऑर थिंग वेल नोन फॉर पर्टिक्युलर क्वालिटी. की जसं दीपिका पदुकोण इज बायवर्ड फॉर ग्लॅमर, म्हणजे ती तिचे आयडेंटिटी आहे ग्लॅमर. तसं बायवर्ड अ पर्सन ऑर थिंग वेल नोन फॉर पर्टिक्युलर क्वालिटी, पर्टिक्युलर थिंग. बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स म्हणजे काय? ओव्हरवर्क करणं किंवा ट्राईंग टू डू समथिंग इन व्हेरी शॉर्ट टाईम किंवा एक्झॉस्टिंग वर्क करणं, खूप टोकाच्या लेवलला काहीतरी जाऊन करणं. एक्सेसिव्ह, ओव्हर द टॉप. त्याच्यासाठीच एक शब्द आहे एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजेच खूप टोकाच्या लेवलला काहीतरी करणं, म्हणजे एक्स्ट्रावॅगंट जसं खूप खर्च करणं, अशा पद्धतीने. बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स, एकाच एंडने जेव्हा आपल्याला लाईट देऊ शकते कॅन्डल, तरी त्याला दुसऱ्या एंडने पण पेटवणं म्हणजे काय? एक्सेसिव्ह किंवा एक्स्ट्रावॅगंट अशा गोष्टी करणं. पॉपर या शब्दाचा अर्थ पुअर असा होतो, हे तुम्हाला माहिती असावं. पॉपर म्हणजेच पुअर, पी पारून लक्षात ठेवा, पॉपर पुअर. ॲट द क्रॅक ऑफ डोन. डोन म्हणजे काय? पहाट, DAWN, डोन म्हणजे पहाट असते. तर ॲट द क्रॅक ऑफ डोन, जसं आपण तांबडं फुटलं म्हणतो, क्रॅक द डॉन म्हणजे ॲट द क्रॅक ऑफ डॉन म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग. आणि फेस द म्युझिक. फेस द म्युझिक म्हणजे काय? बी कॉन्फ्रॉन्टेड विथ अनप्लिजंट कॉन्सिक्वन्सेस ऑफ वन्स ॲक्शन. एखाद्याचे त्यांनी जे काही ॲक्शन्स केलं त्याचा परिणाम जो त्यांना भोगावा लागतो किंवा त्याचे परिणाम जे फेस करावे लागतात नेगेटिव्ह वेमध्ये, म्हणजे काहीतरी चुकीचं त्यांच्या हातून घडलं आणि त्या चुकांमुळे त्यांचे तर परिणाम त्यांना भोगावे लागणं म्हणजे फेस द म्युझिक. हा नेगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे हा शब्द, फेस द म्युझिक म्हणजे त्याचे कॉन्सिक्वन्सेस, त्याचे परिणाम आता भोगा, अशा अर्थाने येतं.